तुमच्या आमच्याकडे MIDC आली, बामा आस्केड चास कमान धरण झालं, कळमुडीचं धरण झालं, कडूच्या कुंडला धरणावरती एक बांध झाला. पण या तालुक्यामध्ये 20 वर्षापूर्वी झालेला विकास आहे तसाच राहिलाय. 20 वर्षापूर्वी पडलेले प्रश्न आजही संपलेले नाहीत. माझ्या पूर्व भागातील वापगाव असेल, वरुड असेल, जवळके असेल, जरेवाडी असेल, या भागातील शेतकरी कळमुडीच्या पाण्यासाठी वसवसलेला आहे, उपाशी आहे. त्याला आंदोलन करावं लागतंय. खऱ्या अर्थाने जनाई शिरसाई सारख्या योजनेला राज्य सरकार 450 कोटी रुपयाचा निधी देत आहे. पण आमच्या खेड तालुक्यामध्ये वरुडे वापगाव योजनेसाठी आमचे आमदार त्या ठिकाणी कुठलाही प्रश्न मांडत नाही. हा 20 वर्ष रखडलेला प्रश्न, याच्यासाठी आमच्या लोकांना आंदोलन करावं लागतंय, संघर्ष करावा लागतोय. दुर्दैव आहे हे प्रश्न मांडायचे कुठं असतात तर हे विधिमंडळात प्रश्न मांडायचे असतात, कायदे मंडळात प्रश्न मांडायचे असतात. पण तुमचे आमचे प्रश्न मांडायला या लोकांकडे वेळ नाही. MIDC आपल्याकडे आलेली आहे, पण ही MIDC कशासाठी आली? तुमच्या आमच्या मुलांना रोजगार द्यायला आलेली आहे. ही MIDC ज्या ठिकाणी होणार आहे त्या भूमिपुत्रांच्या मुलांना त्या ठिकाणी त्यांना उद्योग व्यवसाय मिळाला पाहिजे, डेव्हलपमेंटचं काम त्यांना मिळालं पाहिजे, ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना त्या ठिकाणी व्यवसायात संधी मिळाली पाहिजे. पण आता तिथं चरतय कोण? SEZ ची परिस्थिती आपण पाहिली. चीनच्या धर्तीवरती बुश इकॉनॉमिकल झोन त्या ठिकाणी तयार केला. आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या झोनमध्ये कंपन्या आणायच्या आणि त्या ठिकाणी त्या कंपन्यांमध्ये प्रोडक्शन करायचं आणि त्या भागातल्या लोकांना आर्थिक उत्पन्नाचा सोर्स चालू करायचा म्हणून हे कंपनी त्या ठिकाणी आली. मूळ उद्देश त्या ठिकाणी कंपनी विसरली आणि MIDC ने ते आपल्या ताब्यात घेतलं. परंतु त्या भागामध्ये 6-7 कंपन्या आल्या. याला जबाबदार कोण? आणि विद्यमानांचे 5 ते 6 लोक बगल बच्चे त्या ठिकाणी आता चरतायत. सर्वसामान्य ज्यांच्या जमिनी गेल्या त्या लोकांचा परतावा अजून प्रलंबित आहे. त्यांच्या परताव्यासाठी त्यांना भांडावं लागतंय. चाकण MIDCच्या टप्पा क्रमांक 5च्या परताव्यासाठी त्या ठिकाणी चाकणकरांना त्या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय. दुर्दैव आमचं याचं आहे की आमचे आमदार आमची बाजू मांडत नाहीत. विधिमंडळात, कायदे मंडळात त्या ठिकाणी कायदा करत नाहीत, त्या ठिकाणी ठराव करत नाहीत. आणि ते न केल्यामुळं आमचे लोक आंदोलनाला शेतकरी संघटनेचा आधार पाहत आहेत. सन्माननीय राजू शेट्टी साहेब येत आहेत, या भागात आंदोलन करतायत. आमच्या लोकांना बाहेरून येऊन ते न्याय देत आहेत. पण आमच्या आमदारांच्या डोळ्याच्या कडा त्या ठिकाणी पाणवत नाहीत. MIDC मध्ये रोजगारासाठी माझ्या भागातला जर सर्वसामान्य मुलगा गेला तर त्याला त्या ठिकाणी न्याय मिळत नाहीये. त्याचं आधार कार्ड त्या ठिकाणी पाहिलं जात आहे. खेड तालुका म्हटलं तर काढून दिलं जात आहे. आज आमची इतकी दयनीय अवस्था आहे आमच्या मुलांची की त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टमध्ये जरी कामाला जायचं असलं तरी आमच्या लेकराला त्या ठिकाणी कामाला घेतलं जात नाही. अशा अनेक प्रश्नांना आपल्याला त्या ठिकाणी वाचा फोडायची. खरं तर संध्याकाळी 5:30-6ला आपण ही सभा संपवणार होतो. 3 वाजता लोकांना त्या ठिकाणी आपण एकत्र आणलं होतं. त्यामुळे पाडव्याचा सण आहे. माझ्या अनेक माता भगिनींना त्या ठिकाणी जायचं म्हणून माझ्या विचारांना आवर घालतो. पण